श्री स्वामी समर्थ. स्वामींना नवस कसा बोलावा. तुमच्या मनात भरपूर दिवसापासून कोणती इच्छा आहे, पण ती पूर्ण होत नाही. भरपूर प्रयत्न केले तरीही इच्छा पूर्ण होत नाही. मग तुम्ही स्वामींचरणी नक्की जावे, पण विश्वासाने जावे, कारण स्वामी तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करणार आहेत असे मनामध्ये ठेवावे. कारण स्वामींवर जो भक्त विश्वास ठेवतो त्यांच्या जीवनामध्ये कधीही संकट अडचणी येत नाहीत. म्हणून स्वामींवर विश्वास हा नक्की ठेवा. जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही जिथे कुठे असाल तिथे स्वामींना नवस बोलू शकता, पण विश्वासाने बोला. तुमचं काम आहे, तुमची इच्छा आहे, म्हणून स्वामीपर्यंत कधीही जाऊ नये. जर मनात विश्वास असेल, स्वामी महाराज माझ्या जीवनामध्ये चांगलं करणार आहेत, स्वामी माझी इच्छा पूर्ण करणार आहेत, माझ्या जीवनाचे कल्याण करणार आहेत, हे जर तुमच्या मनामध्ये असेल तर स्वामी महाराज असा काही चमत्कार करतील. अशक्यही शक्य स्वामी करतील. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. ते प्रत्येक भक्ताला, प्रत्येक आपल्या मुलाला कधीही चांगला आशीर्वाद देतात. स्वामी जे देतील ते तुम्हाला शेवटपर्यंत जाणार आहे, कारण स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहणार आहे. म्हणून तुम्ही विश्वासाने स्वामींना नवस बोला. स्वामींना नवस कसा बोलावा. काही दिवसापासून तुमच्या कोणत्याच इच्छा पूर्ण होत नसतील तर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये स्वामींना नवस बोलू शकता. जिथे कुठे असाल तिथे तुम्ही बसायचं आहे. हातामध्ये थोडीशी साखर घ्यायची आहे. स्वामी महाराजांचे नामस्मरण करायचं आहे. तुमची इच्छा बोलायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींना नवस करायचा आहे. नवस पूर्ण होताच तुम्ही जे काही नवस बोलला आहात तेही पूर्ण करा, कारण स्वामी महाराजांनी तुम्हाला जे काही दिलं आहे ते खूप प्रेमळ व तुम्हाला शेवटपर्यंत जाणार आहे. मग तुम्ही स्वामींनाही जे बोललात ते नक्की पूर्ण करा, कारण तुम्हीही स्वामींना काही बोललात आणि तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणून विसरून जाऊ नये. श्री स्वामी समर्थ.